निकेश भगत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, झेल होतो का, परंतु नो मॅन्स लँड मध्ये आपल्याला पाहायला मिळाला हा चेंडू. पहिल्या चेंडूवरती 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सलामीची जोडी आपण पाहू शकता. निमेश पाटील आणि विजय राणा आपण पाहू शकता. छान अशी फलंदाजी झाली होती या संघाची. बॉलर निकेश. पुढील चेंडू बॅटिंग एज थर्ड मॅनच्या दिशेने डॉट केलेला बॉल. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. छान अशी गोलंदाजी. छान अशी फलंदाजी आपण पाहिली होती. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निकेश भगत यांच्याकडून. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, त्यामध्ये धावा खर्च केल्या. ते पॉवर प्ले सारख्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धाव खर्च केलेले आहेत. प्रदीप भगत युवा मंच. छान अशी फलंदाजी या संघाकडून आपण पाहिली. पहिला सामना जो त्यांनी खेळला होता सहज रीतीने जिंकला. परत एकदा फिरकी प्रकारचा चेंडू, हवेत फिरणारा चेंडू पाहिला. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. निमेश आणि विजय. आता मात्र विजय राणा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडूमध्ये निकेश यांनी धावा खर्च केले. ते 3 पॉवर प्लेचा षटक, 2 षटक पॉवर प्ले असतील. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकता 2 खेळाडू 30 यार्ड्सच्या बाहेर. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये रन जोडायचे असतात, परंतु काहीसं जखडून ठेवलेले निकेश भगत यांनी समोरील फलंदाजांना. पुढील चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. छान अशी गोलंदाजी आपण पाहू शकता निकेश भगत यांची आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, त्यामध्ये धावा खर्च केल्या मात्र आणि मात्र 3. पॉवर प्ले सारख्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं म्हणजे एक वाह असे गोलंदाजाची. शेवटचा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू. इथं मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्यावरती पूर्णपूर समाचार घेतले. धावसंख्या आले ते 4 वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते 7 धावा धाव फलकावरती. छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी, त्याचा पुरेपूर समाचार घेतला तो राणा यांनी. बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या सीमारेषेपार 4 धावांसाठी. 1 षटक समाप्त झालेलं आहे. धावसंख्या झाली ते धावफलकावरती 7. सलामीची जोडी अजून देखील ऑन पिच आपल्याला पाहायला मिळेल. निमेश आणि विजय. वैयक्तिक 2 चेंडू खेळले. विजय राणा धावसंख्या जमा केले ते वैयक्तिक 4 धावा. संघाची धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. येणारा पुढील षटक पॉवर प्ले षटक. साईड चेंज आपण पाहू शकता. दोन्ही बाजूंनी खेळणारा हा सामना 2 साइड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज विनोद म्हात्रे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. निमेश ऑन स्ट्राईक. बॉलर कोण आहे? बॉलर विनोद म्हात्रे बॉलिंग मार्कवरती. पॉवर प्लेचा दुसरा षटक. पॉइंटनी खेळायचा प्रयत्न, परंतु 30 यार्ड्समध्ये बॉल थांबवलेला आहे. डॉट बॉलच्या स्वरूपात वारंवार हाच जो संघ होता ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये धावाची उच्चांक लवकरात लवकर सामना संपवला होता तो 4 षटकामध्ये. तोच संघ आता धाव जोडण्यामध्ये काहीतरी अडचण पाहायला मिळते. डॉट बॉल जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत या इनिंग्समध्ये. छान अशी गोलंदाजी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न 30 यार्ड्समध्ये. सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. जॉनी यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. स्टायलिश खेळाडू जॉनी नौपाड्याचे. छान अशी झेल आपल्याला पाहायला मिळाला. आणि छान जॉनीला 501 रुपये कुणाल गोवारीकडून. तर जॉनीसाठी कोणाकडून आले? गुणवंत गोवारी यांच्याकडून जॉनीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. छान असा झेल
हाताळल्यामुळे हे आहे दादा बघत कॅन पकडले 1000 रुपये. दादा भगत यांनी देखील झेल पकडला तर गुणवंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जॉनी यांना आपल्या झेलसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद भगत प्रतिष्ठान या संघाकडून जकडून ठेवलेले ते प्रदीप भगत युवा मंच या संघाला. आता मात्र कर्णधार स्वतः आलेले आहेत. नवीन फलंदाज गणेश कोळी. 4 षटक 20 मिनिटाच्या आत आपल्याला हाताळायचे आहेत. अन्यथा आपला जो 5वा खेळाडू असेल तो इनसाइड 38 सर्कल आपल्याला ठेवायचा आहे. याची नोंद घ्यायची पंचांनी. गणेश कोळी ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. धावसंख्या अजून मात्र 7. फुलटॉस प्रकारचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एकच धाव. धावसंख्येत हळूवर वाढ आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 8. जर पाहिलं तर आपण पॉवर प्लेचे षटक पहिलं आणि दुसरं त्यामध्ये धावा जोडण्याचा प्रयत्न करायचा असतो जितके तुम्हाला जमतात तितके, परंतु इथं मात्र धावाची कटोती आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. इथं मात्र बॉल जात असताना सीमारेषे पार. सुंदर असा फटका 4 धाव्यांसाठी. पहिला आपण छान अशी सुरुवात करायचा प्रयत्न देखील विजय राणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही चौकार विजय राणाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. वैयक्तिक 3 चेंडू 8 धावांचं योगदान. पुढील चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. इथं मात्र विजय राणा यांच्या खेळीची संपुष्टी झालेली आहे. छान अशी गोलंदाजी. गोलंदाजाचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार त्यानंतर समाचार घेतला तो गोलंदाजांनी फलंदाजाचा विजय राणा बॅक टू द पवेलियन. इथं मात्र काहीशी कुचाटीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. काहीशी धावा जोडण्यासाठी थांबून ठेवले ते प्रदीप भगत युवा मंच या संघाला. बंटी तोडणकर आपल्याला पाहायला मिळेल. इनसाइड 30 सर्कल रनिंग झेल आपल्याला पाहायला मिळाला. विजय राणा बॅक टू द पवेलियन. धावसंख्या मात्र आणि मात्र आपल्याला पाहायला मिळते 12. विजय राणा देखील अजून देखील खेळत असताना चांगली कामगिरी करत असताना त्यांना देखील तंबूच्या आश्रममध्ये पाठवून दिलेलं आहे. नवीन फलंदाज आपण पाहू शकता हर्ष भगत आपल्याला पाहायला मिळतील. छान अशी फलंदाजी आपण पाहतोय. प्रमोद भगत यांच्या संघाकडून आपण पाहू शकतो छान अशी गोलंदाजी. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडूचा मारा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. षटक समाप्त. छान अशी गोलंदाजी. पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र 5 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं षटक जिथं धावा जोडायच्या होत्या तिथं मात्र थांबून ठेवलेले काहीचं समीकरण सोपं होतंय का कशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रदीप भगत युवा मंच यांच्याकडून की प्रमोद भगत यांचा संघ वर्चस्व काढतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ते मागच्या सामन्यामधील देखील आपण पाहिलं सुलक्षण भोईर उर्फ लारादा यांच्या गोलंदाजीच्या कमबॅक मार्फत त्यांचा संघ विजय झाला. छान अशी गोलंदाजी देखील आता आपल्या या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळते. त्याच प्रकारची गोलंदाजीची जी चेन आहे ती आपण पाहू शकतो. आता प्रमोद भगत यांच्या संघाकडून नवीन गोलंदाज नयन खांबे स्ट्राईकवरती असतील. गणेश कोळी आपण पाहू शकता. आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र 12. 6च्या स्ट्राईक रेटने आता आपण धावफल पाहू शकता.
12 2 षटक समाप्ती. येणारे 3 संघ कशा प्रकारे फलंदाजी होते की गोलंदाजी पाहूया. पुढील षटक फुल ऑन पद्धतीचा चेंडू खेळून काढले समोरच्या दिशेने. 1 धाव घेण्यात यशस्वी. 1च धावाने समाधान मानावं लागेल. धाव संख्येत हळूवार पद्धतीने कासवाच्या गतीने वाढ. 13 धावा. काहीसे मोठे फटके ज्यांच्या बॅटमधून येत होते ते विजय राणा आपल्याला पॅव्हिलियनमध्ये जात असताना पाहायला मिळेल. काहीसे सामना हळूवार पद्धतीने एकेरी दुहेरी आपल्याला पाहायला मिळतोय. हळूवार धावसंख्या सरकवत असताना तिसरं षटक चालू असताना पाहायला मिळते. पुढील चेंडू नयन यांचा. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळून काढलेला आहे तो जॉनी बॉलच्या खाली. 1 धाव घेण्यात यशस्वी. 2 धाव देखील घेण्यामध्ये यशस्वी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपण म्हणू शकता. कुठेसे धावा बनवण्यासाठी आपल्या संघाला हळूवार पद्धतीने एकेरी दुई पद्धतीने धाव जोडण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतो आपल्या प्रदीप भगत युवा मंचचा हा संघ. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 15. छान अशी गोलंदाजी, कुचट प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक झेलसाठी देखील जॉनी यांना 501 रुपयाचं पारितोषिक मिळालेले आहे. अभिनंदन. मोठा फटका खेळायचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेने. 1च धाव. एकेरी धुईनी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 16 धाव संख्या धावफलकावरती. छान अशी गोलंदाजी. एकही मोठा फटका आलेला नाही. विजय राणा यांचा विकेट गेल्यानंतर मोठा धाव खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेने. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसरी धाव करत असताना इथं मात्र फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळते. धावचितच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. दुसरे धावाचा प्रयत्न. छान असा झेल ज्यांनी घेतला होता जॉनी यांच्या मार्फत आपल्याला छान असा थ्रो देखील पाहायला मिळाला जेणेकरून संघाचा फलंदाज धावचितच्या स्वरूपात बाद. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रमोद दादा भगत यांना विनंती असेल आपण प्रमोद दादा भगत यांना विनंती असेल संघाला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू खेळायचा प्रयत्न. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील का तर नाही. आताच देखील आपण पाहिलं की 2 धाव घेण्यामध्ये फलंदाज बाद झाला होता तर थांबून ठेवलेला. आता मात्र 1च धाव. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 18 धाव. हळूवार पद्धतीने धावसंख्या. सामना लवकरात लवकर खेळायचा आहे. कुठेही टाइमपास करायचा नाही आहे. पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जॉनी परत एकदा. इथं मात्र पुन्हा एकदा झेल पाहायला मिळते. सुंदर असा जॉनीच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज देखील बॅक टू द पव्हिलियन. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. तिथं मात्र जॉनी यांनी सुंदर झेल पकडलेला आहे. नवीन फलंदाज आता परत मात्र लवकर पाठवायचं आहे. इथं आपण पाहू शकता वारंवार खेळाडू बॅक टू द पव्हिलियन जात असताना धावसंख्या मात्र 18. तिसरा षटक समाप्ती. धावसंख्येचा जो रन रेट आहे तो आपण पाहू शकता. 6चा समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18. नवीन फलंदाज कोण आहे रे साहिल? साहिल कोण आहे? माने. राज माने. राज माने आपण पाहू शकता. 3 षटक समाप्ती झालेली आहे. येणारे 2 षटक या इनिंगमधील पाहायला मिळतील आपल्याला. 2 षटक समाप्ती होताच पुढील सामना स्वर्गीय भरत शेठ गोवारी विरुद्ध श्री विघ्नार्ता. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल 5व्या षटकातील शेवटचा चेंडू पडल्या आपल्या नाणेफेकीसाठी यायचंय. तयार राहायचंय. सामना सुरू करायचा लवकरात लवकर.
3 षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहू शकता आपण 18. 4 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकता नवीन गोलंदाज प्रज्योत भगत आपण पाहू शकता. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन प्रज्योत भगत. धावसंख्या झालेली ती 18. संघमालक संघ कर्णधार गणेश कोळी अजून देखील ऑन पिच आपल्याला पाहायला मिळतील. तर आशा असेल त्यांच्याकडून त्यांच्या संघाची धाव जोडण्यासाठी. गोलंदाज प्रज्योत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, इथं मात्र मिसफील्ड फ्रॉम द कीपर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जोडली गेली ती 4. धावसंख्येने चौकार आलेला आहे. पंचांचा इशारा, हलकीशी एज आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 22. खूप वेळेनंतर आलेला नशिबाचा चौकार याला आपण म्हणू शकता. गणेश कोल यांच्या बॅटमधून यष्टीरक्षकाकडून काहीशी चूकचा मोबदला 4 धावांच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. कुठेशी धावा थांबल्या होत्या परंतु एक नशिबाचा चौकार. पुढील चेंडू प्रज्योत यांचा. ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू, हलकासा कट पाहायला मिळाला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा आपण पाहू शकता गणेश कोहली आपल्या संघासाठी कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. लगातार 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. 4 धाव परत एकदा आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 26. तिसऱ्या षटकामधील लगातारचे 2 चेंडूवरती 2 मोठे फटके गणेश कोळी यांच्या बॅटमधून. पुढील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, काहीशी गरज नव्हती. सरळ बॅटीने फटके येत होते. पंचांचा इशारा, वन बाउन्सचा इशारा. कुठेतरी कमबॅक केलेले प्रज्योत यांनी आपल्या संघासाठी. पुढील चेंडू प्रज्योत यांचा. फुलटॉस ब्लॉक ऑल पद्धतीचा परत एकदा चेंडू पाहायला मिळेल. छान अशी गोलंदाजी, छान असा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. जकडून ठेवलेले गणेश कोळी यांना 2 मोठे एक नशिबाचा चौकार आणि एक सुंदर असा फ्लिक आपल्याला पाहायला मिळाला गणेश कोळी यांच्या बॅटमधून चौकारच्या स्वरूपात. धावसंख्या झालेली ती 26. अजून देखील 4थ्या षटकातील 2 चेंडू पर्याप्त आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईकवरती असतील ती गणेश कोळी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, पाठी खेळायचा प्रयत्न, एज लागून थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. 1च धावेने वाढ आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती 27. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. मध्यम गतीने चाललेला सामना, हळूवार पद्धतीने धाव जोडण्याचा प्रयत्न. धावसंख्या 27. 4 गडीच्या मोबदल्यावर राजमाने. मोठा फटका. इथं मात्र पाहू शकता षटकार आलेला आहे. तर छान अशी फलंदाजी. शेवटच्या चेंडूवरती राजमाने यांच्या बॅटमधून आलेला मोठा फटका आलेला. ह्या इनिंगमधील पहिला षटकार आपण पाहू शकता. राजमाने यांच्या बॅटमधून आपल्या संघासाठी धाव जोडण्याचा प्रयत्न करत असताना राजमाने सक्सेसफुल रीतीने खेळून काढलेला सुंदर असा षटकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहू शकता आपण 33. या इनिंगमधील शेवटची षटक आपल्याला पाहायला मिळेल. 33 धावसंख्या 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. नयन खांबे पाहू शकता शेवटचं षटक या इनिंगमधील. तर 5वं षटक, याच्यानंतर 5वा सामना स्वर्गीय भरत शेठ गोवारी वर्सेस श्री विघ्नहर्ता. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, शेवटचा चेंडू पडल्यानंतर नाणेफेकीसाठी आपण यायचंय. विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना. शेवटचं षटक आपण पाहू शकता. नयन खांबे बॉलिंग मार्कवरती, गणेश कोळी ऑन स्ट्राईक असेल. आतापर्यंत 2 फलंदाज गणेश कोळी आणि राजमाने धावसंख्या जोडण्याचा प्रयत्न. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पुरेपूर समाचार आपण पाहू शकता. इथं घेतलेला आहे तो गणेश कोळी आणि नयन खांबेचा बॉल पाठवला सीमारेषे पार 6 धावांसाठी.
दुसरा षटकार आपण पाहू शकता. गणेश कोळी कर्णधार यांच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 39. आता मात्र कुठेतरी धावा येण्याचा प्रयत्न आपल्याला पाहू शकता. मोठमोठे फटके देखील आपण मागच्या षटकापासून पाहतोय. या इनिंगमधून पुढीलचा चेंडू, मोठा फटका परत एकदा. गणेश कोळी यांचा लगातारचा दुसरा षटकार. नयन खांबेवरती आक्रमण करण्याचा निर्णय. मोठे फटके आता आपण पाहू शकता यायला लागलेले आहेत. प्रदीप भगत युवा मंचच्या फलंदाजांच्या बॅटमधून आपण पाहू शकता मोठा फटका. षटकार, लगातारचे 2 षटकार. कव्हरच्या दिशेने छान असा फटका खेळून काढलाय जॉनी. तिथं आपण पाहू शकता 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसरा धाव देखील संपन्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. छान अशी फलंदाजी आपण पाहू शकता. डेथ ओव्हर नयन खांबे यांच्या षटकामध्ये जोडण्याचा प्रयत्न. धावसंख्या झाली ती 47. 2 मोठे फटके, त्यानंतर 1 डबलच्या मार्फत आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते ती 47. 4 गडीच्या मोबदल्यात अजून देखील 3 चेंडू पर्याप्त. नयन खांबे मोठा फटका खेळायचा प्रयत्न. 1 धाव घेण्यात 2 धावा. तिसऱ्या धावाचा देखील प्रयत्न. इथं मात्र थर्ड अंपायरचा इशारा रनआउटसाठी. पंचांना विनंती असेल थर्ड अंपायर चेक करायचं आहे. रनआउटसाठी चेक करायचं आहे. वही एंगल से ले. हाँ नॉट आउट है. बघू अटी कर. नॉट आउट आहे ते. नॉट आउट. सेफ आहे फलंदाज. 4 धावा या. हे किती धावा या? रन्स किती? 4 ना. 3 धावले ते. नाही डबल 1 रन घेतली. 4 ती रन नाही रे, ते थांबून घेतलं. नाही रन नाही ना. थांबून नंतर रिव्ह्यू घेतला ना. धावा किती घेतल्या आहेत? 4 धावा. 51 धावसंख्या. 4 धावा धावून काढलेल्या त्या संघाने. 4 धावेने वाढ. फुलटॉस पद्धतीचे चेंडू कायचा समाचार घेऊ शकले नाही झेलबादच्या स्वरूपात. गणेश कोळी यांच्या फलंदाजीचा फुलस्टॉप. बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतील आपल्याला. गणेश कोळी फुलटॉस प्रकारचा चेंडूचा कायचा समाचार घेऊ शकले नाही. एज लागून बॉल एसटी रक्षकाच्या हातात झेलबादच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. तिथं बंटी कोंडिलकर यांनी काहीशी चूक न करता सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. पुढील फलंदाज मकरंद भगत आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू या षटकातील. पुढील दोन्ही संघाला विनंती आहे नाणेफेकीसाठी आपले कर्णधार पाठवून द्यायचे. फुलटॉस प्रकारचा चेंडू काहीसा चांगला समाचार घेतलेला मकरंद भगत यांनी बॉल पाठवलाय तो 4 धावांसाठी. अंत असा गोड केलेला तो मकरंद भगत यांनी. इनिंग समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती 55 धाव फलक आपल्याला पाहायला मिळते. 56 धावांची गरज. तर स्वर्गीय भरतशेठ गोवारी हा संघ आणि श्री विघ्नहर्ता यांचे कर्णधाराला विनंती आहे नाणेफेकीसाठी आपल्याला वारंवार निवेदन केलेलं आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. भरतशेठ गोवारी आणि श्री विघ्नहर्ता कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग संपलेली आहे.
सामना देखील सुरू करायचा आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गणेश कोळी संघाला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि सलामीचे जोडी आपल्याला पाठवायचे. टार्गेट असेल तो 56 धावांचा. 56 धावांचं आव्हान असेल 5 षटकामध्ये. अरे तो नाही बोलत आहे, सांग तू. दोन्ही कर्णधार कोण घेईल तर लवकर लवकर सामना सुरू करायचा आहे. सलामीचे जोडी पाठवायचे आणि नाणेफेक देखील करून घ्यायचंय. श्री विघ्नार्था वर्सेस स्वर्गीय भरत शेठ गोवारी दोन्ही संघाचे कर्णधार इथं मौजूद आहेत. टॉस करून घ्यायचंय. रोशन म्हात्रे सर जे आपले मेडिकलचे ओनर आहेत त्यांच्या हस्ते नाणेफेक करून घ्यायची आहे. लगेच मॅन द मॅच द्या. हे सर्व खेळाडूंना वॉर्निंग आहे. कर्णधार उशीर होतोय, मॅच होणार नाही. लवकरात लवकर तुम्ही मॅच चालू करा आणि टाइमपास करू नका. नाणेफेक Please. जिंकलेले आहे ते श्री विघ्नार्था संघ. तर सर्वांना विनंती आहे, गणेश कोळी अजिबात वेळ घेऊ नका प्लीज. पंचांना विनंती आहे, आपण लवकर स्पीडअप करायला सांगा त्या ठिकाणी. घे बोल. आदरणीय प्रमोद दादा भगत यांना विनंती आहे. प्रमोद दादा भगत टीमचे ओनर आहेत. आपण पॅव्हेलियनमध्ये अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. तो चलते मैदान की ओर इस वक्त आप देख रहे हो घमासान युद्ध चलता हुआ. दोनों भी टीम इस वक्त अब अपना अपना इरादा क्लियर करने के लिए तैयार है. इस वक्त देखा जाए तो ये सेकेंड इनिंग प्रमोद दादा भगत प्रतिष्ठान बनाम प्रदीप भगत युवा मंच नौपाड़ा, यानी कि दोनों भी नौपाड़ा के कप्तान, नौपाड़ा के ओनर. तो चलिए सुलक्षण बुहिर टॉस बॉक्स में आइए. मैन ऑफ द मैच का खिताब आपको दिया जाएगा मिस्टर रोशन म्हात्रे समर्थ मेडिकल के ओनर, जिनकी बदौलत आपको स्पॉन्सर किया जा चुका है. यहाँ पर एक फर्स्ट एड किट और एनर्जी ड्रिंक. तर रोशन म्हात्रे, गौरव गोवारी. चलिए इस वक्त सेकेंड इनिंग स्टार्ट. ये देखिए अपर कट करने का इरादा. इस खिलाड़ी को आप जितना रोक कर रखोगे उतना आपको मुनाफा होगा, वरना ये खिलाड़ी बहुत ही खतरनाक है. निकेश भगत नामक ये खिलाड़ी, हमेशा संदेश भगत बहुत सारी बोली लगाते इस खिलाड़ी को. पहली गेंद देखिए आपने, गणेश कोहली सबसे खतरनाक गेंदबाज है. तो बारक्या कांबले के खिलाड़ी जहां पर है, बारक्या कांबले के साथ आइए, संपर्क करिए. दूसरी गेंद, ये यॉर्कर लाइन की सटीक गेंदबाजी. क्या बढ़िया गेंदबाजी की साजिश रखी जा चुकी है गणेश कोहली द्वारा. मकरंद भगत विकेट कीपर के दस्तान में अपना काम करते हुए. देख सकते हैं आप, 2 गेंदें खत्म हो चुकी है और इस वक्त कोई भी अंक नहीं है. तीसरी गेंद राउंड विकेट से. ये देखिए उसी दिशा में खेलने का प्रयास, लेकिन थोड़ी सी वहां पर खराब हो चुकी है ये गेंद, वाइड. 1 रन तो जरूर मिल चुकी है. आप देख सकते हो इस वक्त कई सारे खिलाड़ी और उनके सपोर्टर्स यहां पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करते हैं. देखिए ये अगली गेंद, ये ऊपर से उठाया, कितना रोकेंगे, ठोकना हमारा काम है. ये ठोक दिया. 6 रन.
तो देखिए आपके खिलाड़ी नहीं है, ये नहीं है, वो नहीं है, मेरा ये खिलाड़ी गएला है, वो गएला है, ये चलेगा नहीं। 8 होंगे तो 8 लेकर खेलना होगा, 9 होंगे 9 लेकर खेलना होगा। कोई भी बदली खिलाड़ी नहीं मिलेगा, ध्यान में रखिए। रवि भगत ज्यादा यहां पर शोर मत मचाओ। ये और एक उसी दिशा में वहां पर खिलाड़ी धोता हुआ विजय राणा के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। पहली 2 गेंदें आपने डॉट देखी, उसके बाद जो तहलका मचाया है निकेश भगत ने, मैंने कहा था इस खिलाड़ी को अगर रोकेंगे नहीं तो यहां पर ऐसे गुणवंत गोवारी जैसे स्लिप हुआ वैसे स्लिप हो जाओगे। देखिए ये सातारा से यहां पर यशवंत मामा को लाया है। ये लोअर गेंद फेंकी गई, कम गति थी। देख सकते हैं आप गणेश कोहली सबसे खतरनाक गेंदबाज है। क्या बढ़िया 2 सिक्सर लगाए थे नयन खांबे को, लेकिन गेंदबाजी उनको करनी होगी। कप्तानी भूमिका निभाने के लिए प्रदीप भगत ने आपको चुना है, तो उसी हिसाब वाली गेंदबाजी और ये हिसाब किताब चुकता करते हुए 1 बाउंस सीमा रेखा के बाहर और एक 4 रन। 4 रन चौका है, 4 रन बोले मैं, हाँ तो 4 रन। तो पहले और चलो प्रदीप भगत, गणेश कोहली चला, वेळ लावू नका गणेश कोहली, चला शॉर्ट मीटिंग घ्या, अजिबात नको, प्लीज कोऑपरेट करा। तो पहले ओवर की समाप्ति के बाद 15 रन स्कोरबोर्ड के ऊपर, टारगेट है 56। यशवंत मामा ए झोल्या तिकडं, तो देखिए यहां पर गुणवंत गोवारी, नेवला, मुंगूस हमारे साथ जुड़ चुके हैं। तो हिंदी में कमेंट्री करनी है गुनिया। तो यहां पर हमने संदेश भगत मेहुण्यांचे पाहुणे, एका मेवण्याने अख्खे कामोठे टेनिस क्रिकेटला घाम फोरलाय, नुसता बाउंड्रीवर इकडे धावत असत। रवि भगत तुमचं काय असेल ते घरी मिटून घ्या। तो विजय राणा की ये पहली गेंद संदेश भगत को, ओह माय गॉड, बाप रे बाप, 4 साल में पहली बार ये स्ट्रोक खेला है, वो भी 4 रन वाला। और देखिए किसके हाथ में गेंद, सनी मल्होत्रा। यही 5 बजे उठकर प्रैक्टिस करते, पिछली मैच में क्या बढ़िया कैच ली थी, वो कैच नहीं मैच ली थी सनी गोवारी ने। ये देखिए राहुल पवार, यश परदेशी और विजय राणा की है अगली गेंद। संदेश भगत को फिर से दोहराते हुए ये रही आपके सामने, वाइड ये खराब गेंद है, खराब गेंद के साथ स्कोरबोर्ड आगे जाएगा। सुशांत सर तुम्हाला काय वाटतं, जो लेफ्ट केलाय बॉल 20 रन, जो बॉल तो संदेश भगत यांनी लेफ्ट केला त्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही? तो लेदर की शायद वो यहाँ पर प्रैक्टिस कर रहे ऐसा लग रहा है, ऐसे खिलाड़ी कम होते हैं। विजय राणा इस वक्त, ये देखिए अपर कट गेंद पॉइंट के ऊपर से चली गई, बाउंड्री लाइन को चूमने के लिए 4 रन। देखिए गुणवंत जी, इस कोने में से एक खिलाड़ी ऐसा आया है जो पानी में रहता है, लेकिन इस वक्त वो जमीन के ऊपर आया है। हाँ राहुल मगर, वो पानी में रहता है ज्यादा से ज्यादा। तो जैसे जैसे साल बीतते वैसे वैसे सफेद दिखने लगा है। वो देखो उनका डांस देखो भाई। संदेश भगत बघूया, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळताना नौपाडे टीम मध्ये पण अशीच क्लासिक बॅटिंग करायला पाहिजे त्यांनी।
टाकला सरळ छक्का आता. ओ काय आई शपथ. हे देखो, जसे नवीन वर्ष येतात तसेच नवीन वर्षाचे नवीन शॉट येतात. दोनों भी नौपाड़ा की टीम है, तो ये नौपाड़ा का दोनों का स्क्वाड है वो शांत है. हाँ, दोनों टीम है, एक पीला एक लाल. विजय राणा, मुझको राणा जी माफ करना. नहीं, संदेश भगत नहीं करेंगे. देखो ये देखो, ओ माय गॉड, वापस वाइट. संदेश भगत का ये स्ट्रोक 4 साल में मैंने पहली बार इस वक्त वही स्ट्रोक खेलने की कोशिश. पिछले 4 साल में भी बारक्या यही कर रहा है, कोई अलग स्ट्रोक नहीं. और रवि भगत देखो गड़बड़ करते समय छक्का. 3-3 4-4 खिला सांडली. तो एक आणखीन तू बघ, तो बघ, धावला. इथं बंबा पक्कू तो बघ. 4-4 खिलाडी. क्या बात. मला तर वाटतं डान्स करत होता संदेश भगत. किसी ने एक तंगडी वरती घेतलेली आणि बॉल हवेत. बच गया सांबा. चले चले, वक्त नहीं लेना आपको. विजय राणा. रवी भगत यांच्याबद्दल काय बोलू शकतो तुम्ही 2 मिनिटं सुशांत सर. खूंखार खिलाड़ी है, खूंखार खिलाड़ी. कलिंगड लेकर खेलते हैं. विजय राणा की अगली गेंद निकेश भगत को इस वक्त ये गहरी गेंद थी और वहां पर सर्वेश पाटिल तैयार है. 1 रन का इजाफा होगा, 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाएगा. 1 रन के साथ 28 रन 56 का टारगेट. और टारगेट की तरफ हम देखेंगे तो पहले ओवर में 15 रन आए थे. इस ओवर में अब तक रनों की संख्या बढ़ाने की कोशिश जारी रहेगी. ये देखिए लोअर पुटस, वहां पर सनी घुटने में गेंद पकड़ते हुए, लेकिन गेंद को रोकना भी उतना स्मार्ट खेल माना जाता है. देखो संदेश भगत, देखो उनको मालूम है कि थापा वही साइड में डालते हैं, इसलिए वो उधर घुस रहे. यस, विजय राणा खुद के टीम में जब खेलते हैं तो खिलाड़ियों की जरूर सीधा भी सीख जा सकता है. पहचान होती है. यहाँ पर लॉन्ग ऑफ में गेम चली गई, एक्स्ट्रा कवर से खिलाड़ी आते हुए. तो देखिए यहाँ पर ये गेंद खत्म होती हुई 2 ओवर का यहाँ पर मुकाबला खत्म हुआ और कुल मिलाकर 56 का टारगेट और रन संख्या हो चुकी है 29, यानी कि 27 रनों से दूरी 18 गेंदों में अभी भी बाकी है. नॉट आउट. तो देखा जाए तो बारक्या कामले तैयार है. आपके साथ कौन है? दैवत मात्र तैयार है. अरे इसको नंबर नहीं, कुछ नहीं, गाड़ी दे. हाँ जा जा. चला चला चला, वेळ लावू नका. टॉस कोण जिंकले मगाशी? दैवत मात्र. आपला डिसिजन काय असेल आपण घेऊन लगेच मैदानावरती शेवटचा चेंडू पडल्यानंतर उतरायचा आहे. चलिए संदेश भगत आएंगे. गणेश कोहली की पहली गेंद दूसरी ओवर की, यानी कि ये टीम की तीसरी ओवर है और अब तक 27 रनों की दूरी है. 18 गेंदें और 18 में से 6 गेंदें पेंगे गणेश कोहली. सर्कल की तरफ से गेंदबाजी करते हुए राउंड विकेट से पहली गेंद ये रही. संदेश को लोअर फुल टॉस, वहां पर खुद के दायरे में आते हुए 30 यार्ड सर्कल के अंदर ही रोक रखा है संदेश भगत को. क्या बढ़िया गेंदबाजी. मैंने कहा था पैरों तले गेंदबाजी करने का एक अच्छा प्रयत्न रहता है गणेश कोहली का और इस वक्त उसी दिशा में कदम डालते हुए पहली गेंद डॉट रही है. अब यहां पर 18-27 का समीकरण, 17-27 का समीकरण. देखिए यहां पर ये राउंड विकेट से फिर से ऊपर से उठाने का प्रयास. गेंद की रफ्तार ज्यादा थी, घुटने के नीचे, स्टंप के थोड़ा सा नीचे गेंद सीधे विकेट कीपर के हाथ में चली गई. क्या बढ़िया गेंदबाजी है. गणेश कोहली जानते हैं कि आने वाली ओवर में अगर ज्यादा से ज्यादा रन संख्या रोकनी है, रहनी है, तो मुझे कम कम अंक देना होगा. यही एक साजिश.
अगली गेंद ऊपर से उठाने का प्रयास, यहां पर मौका हो सकता है, वहां पर निमिष है और ये कैच को लपका है। ये कैच नहीं, शायद मैच हो सकती है, क्योंकि संदेश भगत बार बार कोशिश कर रहे थे कि चुनिंदा स्ट्रोक खेले, लेकिन उनको रोक रखा विजय राणा ने, रोक रखा गणेश कोहली ने। और अब यहां पर आएंगे नए बल्लेबाज नयन खांबे। देखिए इस वक्त आप देख सकते हो कुल मिलाकर रन संख्या हो चुकी है 29। 18-27 का समीकरण था, लेकिन समीकरण बदला हुआ नजर आया विकेट के दौर पर, लेकिन रनों की संख्या वैसी की वैसी। कुछ खिलाड़ी मैदान में ऐसे होते हैं उनकी तरफ गेंद भी नहीं आती, तो उनको भी कभी कभी अच्छा लगता है कि हमारी तरफ गेंद ना आए, क्योंकि आती है छूटती है तब पूरा माहौल बनता है। नयन खांबे आएंगे गणेश कोहली की अगली गेंद खेलने के लिए, थोड़ी सी शांति रखते हैं। ये बढ़िया स्ट्रोक है, वहां पर गेंद नहीं रुकेगी। 4 रन, कोशिश अच्छी रही, लेकिन गेंद की हाइट ज्यादा थी, उछली ज्यादा, इसी वजह से 4 रन मिल गए। और जो पिछली गेंदों में जो भुगतान था, वो भुगतान अब नयन खांबे ने भरकर निकाला है। लेकिन ये स्ट्रोक जो देखा, ये स्ट्रोक सोचा कहीं और था और मारा कहीं और, लेकिन अच्छा स्ट्रोक था। अगली गेंद यॉर्कर लाइन की गेंदबाजी ऑन साइड में जाते हुए स्वीपर से विजय राणा आएंगे गेंद के ऊपर। 1 रन कंप्लीट। दूसरी की कोशिश कदापि नहीं करनी, भी नहीं चाहिए। नहीं, दोनों बोलने। इक्का दुक्का से काम होगा, लेकिन बीच बीच में अगर एक आध बड़ा स्ट्रोक आए तो रनों का यहां पर समीकरण थोड़ा सा ढीला होता हुआ नजर आएगा, जिसकी सख्त जरूरत है प्रमोद दादा भगत इस टीम को। ये देखिए गेंद को गुडलेन स्पॉट के ऊपर थोड़ा सा पॉपिंग ग्रीज के बाहर रखा गया, कोई भी बॉडी लैंग्वेज का यूज नहीं किया गया और डॉट गेंद। अब देखा जाए तो इस ओवर में सिर्फ यहां पर रन संख्या आई 5 और अभी भी 12 गेंदें और 22 का समीकरण। कंपल्सरी चेस टूर्नामेंट का इस लीग का नियम है। बारा चेंडू आणि 22 धारांची गरज. तसेच पिंटे शेठ भगत, तुमची जागा आमच्या मनात आहे स्टेजवर, तुम्ही वरती या. हाताला घडी न तोंडाला बोट. बघा जशी उंची तसा काम. जय श्रीराम. आणि करा लाभ. चला रे, वेळ लावू नका. मकरंद 12-22, विजय राणा 12-22, 12 गेंदे 22 का समीकरण और स्ट्राइक के ऊपर है अभी भी नयन खांबे. ये नयन खांबे ऐसा खिलाड़ी है जो लीग में कई सारे टीम में आ चुका है, तो ये अनुभव ज्यादा होता है और वो अच्छा भी खेलता है, इसीलिए उसको हर एक टीम लेना चाहती है. पैसा देके. जरूर उतने पॉइंट दो और अच्छा खिलाड़ी लो. वही टीम में जॉनी भी है हमारे भाई, और दादा बाबू भी है. वो तो बांदुर भाई है. देखिए 12 गेंदे 22 का समीकरण. सर्वेश पाटिल के हाथ में गेंद है और फील्डिंग में थोड़ा सा फील्डिंग में बदलाव करते हुए आप देख सकते हो यहाँ पर कुछ भी हो सकता है. ये 6 गेंदों में अगर आधा पल्ला पार नहीं हुआ ना तो प्रमोद दादा भगत प्रतिष्ठान नैया थोड़ी पीछे जा सकती है, क्योंकि गणेश कोहली पहले ही टीम जीत चुकी है तो उनके पास हौसला दुगना हो चुका है. लेकिन संदेश भगत की जो टीम है ये पहली मैच खेल रहे हैं. अगर पहली मैच जीतते तो थोड़ा सा आपको खुली सांसें यानी कि खुली हवा में झूमने वाला क्लाइमेट नजर आता है. पहली गेंद ये देखिए सीधे हाथों से ब्लैक स्क्रीन की बाजू में गेंद गई सीमा रेखा की बाहर. 6 रन. जॉनी सिक्सर. वो देखो कलिंगड़ कैसे जॉनी और कलिंगड़ देखो देखो. रेसिंग जंगल में मंगल. देखिए ऐसे भागे क्योंकि उनको पता है पुरानी गेंद अगर मैदान में होगी तो
रन संख्या जल्दी से जल्दी बनेगी। लेकिन ये सिक्सर की गेंद है, किधर भी जा सकती है, कुछ खिलाड़ी ऐसे होते हैं उनको नई दो पुरानी दो कुछ भी फर्क नहीं खाली पड़ता है। पेलम पेली। यस, दुर्वेश मिश्रा, खाचा गँगचे अध्यक्ष। खाचा.com। तो कितनी रन संख्या अभी? 16 गेंद 16 रनों की जरूरत है। चलिए थोड़ी सी शांति से देखते हैं। ओ वहां पर खिलाड़ी है और लपक लिया, विकेट की तलाश थी और ये विकेट को हासिल कर लिया। चलो कभी बारी तुम्हारी तो कभी हमारी, अब कौन आएगा ये सोच में बंटी तोड़नकर। हर एक टीम है, लेकिन बंटी तोड़नकर जैसा खिलाड़ी अभी भी उनके खेमे में है तो उनके ऊपर भरोसा। मुझे लगता है शायद ये लास्ट ऐसा खिलाड़ी है जो एक हाथ से मैच को घुमा सकता है। अगर इसके ऊपर गणेश कोहली टारगेट करेंगे तो कामयाबी इस मैच में भी हासिल हो सकती है। हो सकती है, हो सकती है। लेकिन ये पुराना बॉल रहता तो मेरे को लगता है सीख जाता था। हाँ, तो जॉनी भागे थे उसके लिए। यस, उनकी जॉनी सोच अच्छी है जॉनी भाई की। जॉनी भाई की मुझे कलिंगा। अगर कम कर दी जाए तो एक गाने में मैंने उनको देखा था, कबूतर जा जा जा। गुट्टरगू। तो अभी दोनों भी टीम शांत है क्योंकि उन्हें पता है अभी भी मुकाबला 50-50% बैलेंस है। और उन्होंने और एक तगड़ा प्लेयर है दादा भाऊ, ओ यस, नौपाड़ा का किंग। यस, दादा का इस साल में मंडप बांधना है, हमें हाँ बांधना है। नाचना है। दादा को कंधे के ऊपर कौन लेगा? भाई लेगा उसका, संदेश भाई। चलिए देखते हैं, इस मैच में जो जीतेगा ना उसको कंधे पे लेंगे पहले। तो सर्वेश पाटिल ने आते ही एक छक्का खाया जरूर है, लेकिन बंटी विकेट तोड़नकर लिया। को करना है। तो बंटी तोड़नकर ने अभी तक 2 गुंठा मिट्टी हाथ में लपेट चुके हैं। तो देखिए यहाँ पर क्या हो सकता है, कुछ भी हो सकता है। ये अगली गेंद सर्वेश पाटिल की, ऊपर से उठाने का प्रयास, ऊपर गेंद, खिलाड़ी है वहां पर, लेने की कोशिश करेंगे और इस खिलाड़ी के हाथ में से ये गेंद चली गई। ये गेंद नहीं, ये कैच नहीं है, मैच चली गई। इस खिलाड़ी ने पिछला वाला कैच लिया था, कॉन्फिडेंस था, उसके बावजूद भी ये कैच को छोड़ना, 2 क्या छोड़े, संदेश भाई का भी पहला छोड़ा था उन्होंने, यानी कि मैच को छोड़ना। तो बंटी तोड़नकर को क्या करना है? पतंग उड़ाना था। अभी Yes. पतंग उड़ा रहते हो। देखिए बीच मैदान में जो तार है, तार, उसको अगर गेंद लगती है तो जिधर जाएगी, जो पोजीशन होगी, कैच होगी तो क्या 4 जाएंगे तो 4, 6 जाएंगे तो 6। यस, तो सर्वेश पाटिल अगली गेंद, अच्छी गेंदबाजी करते हुए अब तक। ये देखिए क्लीन बोल्ड, बेल्स को उखाड़ दिया है। अब क्या होगा, अब क्या करेंगे, किसको भेजेंगे, ये सोच में आते हुए प्रमोद दादा भगत प्रतिष्ठान। अभी आएंगे मैच फिनिशर दादा भगत। अरे बाप रे, यही रवि भगत हमको बोल रहे कि दादा भगत आएंगे, दादा भगत आएंगे, बाद में बोलते नहीं आएंगे। दादा भगत जरूर आएंगे और मैच जिता के जरूर जाएंगे। बघूया बंटी कोंडलकर आउट झाल्यानंतर तनू भगत हे आपल्या संघासाठी काय करतात? 8 चेंडू आणि 16 रन, 14। आठ गेंदे और 14 की जरूरत। सर्वेश पाटिल 2 गेंदे अभी भी शेष है। ओ ये फुल टॉस गेंद थी, अच्छी गेंद थी, लॉलीपॉप गेंद थी, लेकिन बल्ले के ऊपर अच्छी तरह नहीं ले पाए। चलिए अंतिम गेंद है शायद, तो अंतिम गेंद को निकेश भगत को क्या करना है? निकेश भगत को एक बड़ा स्ट्रोक, नहीं तो फिर स्ट्राइक अपने दायरे में रखनी है। सर्वेश पाटिल को क्या करना है इस गेंद के ऊपर? या तो विकेट या फिर डॉट बॉल, क्योंकि स्ट्राइक फिर निकेश को नहीं जाएगी। तो क्या होगा, क्या नहीं होगा, ये देखेंगे अब इस गेंद के ऊपर। निकेश भगत पहले बल्लेबाजी करने के लिए आए थे और ये सर्वेश की अगली गेंद,
ये देखिए, ये शायद लेग स्पिन करना चाहते थे, लेकिन वहां पर शायद कलाइयों का सही तरह इस्तेमाल नहीं हुआ और ये वाइड गेंद आते हुए, जितनी आप वाइड डालोगे उतना आपको पीछे ले जाएगी ये मैच। ये देखिए, ऊपर से उठाने का प्रयास किया था, अंपायर का इशारा, ये फिर से वाइड। एक लेग साइड में, एक ऑफ साइड में, यानी कि 2 वाइड भी बहुत कुछ दिला सकती है प्रमोद दादा भगत प्रतिष्ठान को। गलतियां कहां पर हुई थी? यस, 11 रनों की जरूरत है। 45 रन हो चुके हैं। ये देखिए, ऊपर से उठाया, खिलाड़ी तैनात गणेश कोहली, और एक कैच। बड़ा स्ट्रोक लगाने का एक अच्छा प्रयास, लेकिन ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम थी। अब तेरा क्या होगा कालिया, ये डायलॉग कानों के बाजू में मंडरा रहा है। तो चलिए गुणवंत गोवारी, क्या कहेंगे आप इस मैच के बारे में, जो कि अब बीच समंदर में फंस चुकी है प्रमोद दादा भगत प्रतिष्ठान की नाव? क्या कहेंगे आप? दादा भगत आएंगे तभी कुछ हो जाएगा। सैंडी भाई उनको पीछे रखते मैच खत्म होने के बाद वो आएंगे, मेरे को लग रहा है। 18-27 चाहिए था। गणेश कोहली को एक सिंगल लेके भी आप मैच जिता सकते थे, लेकिन होता है मैच में, मैं भी वही करता हूँ, वो भी वही करते हैं, चलता है। अभी मेरे को लग रहा है ये उपट्या घाला कोणाला? विनोद म्हात्रे को भेजा है, अलग प्लानिंग है शायद। हाँ, ज्ञानपरी.com प्लॅनिंग, ही अशी प्लॅनिंगच झोपायला नाही घरी। 6 चेंडू आणि पवन पाटील यांचे आगमन झालेले आहे, चांगले फिल्डर आहेत। 6 बॉल किती? 11 6 बॉल 11, 6 गेंदे 11 रन। और ये प्रतीक की पहली गेंद, ये देखिए डीप की तरफ खेलते हुए, और 1 रन। तो चलिए, यहां पर 1 रन तो ले चुके, अब 5 गेंदे 10 रन। फुल टॉस यहां पर खिलाड़ी तैनात, और ये कैच को राज माने ने हासिल कर लिया है, और एक विकेट। आदरणीय राहुलजी बोर्डे, विक्रमदादा पाटील, खरं तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुलजी बोर्डे यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय। त्यांना विनंती आहे, आपण असंच असतं व्हायचं आहे। खरं तर पुढच्या महिन्यामध्ये 4 दिवसीय डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला राहुलजी बोर्डे यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत। तर त्या मॅचचं प्लॅनिंग सध्या सुरू आहे। तर पुढच्या वर्षी, पुढच्या महिन्यात आपल्याला राहुलजी बोर्डे यांच्या मॅचेस पाहायच्या आहेत। तर 1000 रुपयाची कॅश प्राइज गुणवंत गोवारी, 200 रुपये रवी भगत। चला, किती? 1ला 10 दादा भगत बॅट तर जोरात आपटली आहे। प्रति भगतचा पुढचा चेंडू, चम्माईला नाही ना मुन्ना, नाही असा नसतं। किती बॉल झाले? 3 बॉल 10, सगळं बॉल तूच खेळ, पण जिंकवल भाऊजी, मॅच जिंकवतील 100%। 100 हाना के प्रतीक भगत, चला घ्या पटपट लवकर बायलोनी। अरे बाबा, नशीब पण त्याची बाजू नाही। 4 धावा, 22 किती झाल्या? 2 बॉल 6 पाहिजे। आई शपथ, काय केला दादानी? जवळ येऊ नका, शॉक लागल, जवळ येऊ नका गणेश। चला राज, 2 बॉल 6, रवी भगत यांच्याकडून 1000 रुपये, गुणवंत गोवार यांच्याकडून 1000 रुपये, दुर्वेश खाचा यांच्याकडून काहीच नाही। 2 बॉल 6 धावा। चला घ्या पटपट, चला जोरदार टाळ्या दादा। बघूया योगेश भगत
मॅन प्रमोद दादा भगत प्रतिष्ठान. हे चला टाइम नको, प्रतीक्षल टाइम नको घे. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 चेंडू 6 धावा आणि 2 मधील हा पुढचा चेंडू तुमच्या समोर दादासाठी. नाही, त्याला छक्काच मारायचा आहे. ते 1 न 2 नाही पाहिजे, त्याला छक्काच मारायचा आहे. मारेंगे, जरूर बिंदास मार, बिंदास मार, तू काय घाबरू नको. मारतो हे खेळल, तो प्रतीक खेळल. विजय राणा तू गप, तो खेळल बरोबर. सभाजी जरा तिथं काहीतरी फटकी बिटकी फिरवा. चला चला, जशी मॅच जिंकत आली पिंट्या मामा त्यांच्या टीम मध्ये गेलाय. 1 चक्का मारायचा आहे अतुल पाटील स्टाईल. फक्त एकच मारायचा आहे, पिंट्या मामा मागाशी घेत होता. फक्त एकच मारायचा आहे. तापव बॅट, बॅट तापव, कानच घे दादा, कानच घे, तापव. बोलव लोहाराला. एकच मारत आहे. घ्या घ्या पटपट पटपट. शाबास. टाइमपास नको, सगळं बाहेर राहा. बघूया दादा, बघा काय करतो आहे संघासाठी. चला, आवाज झाला पाहिजे. लवकर लवकर चला दोघांसाठी. 1 चेंडू 6 धावा, 1 चेंडू 6 धावा. न्याल पडला. हे मारलेल 4. दादाला आधी पाठवला पाहिजे होता. दादा भगत जर आधी आगलं असतं ना तर काहीतरी झालं असता. पण ही प्लॅनिंग थोडी. 18 बॉल 27 पाहिजे होते. नंतरचे 2 बॉलर कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळायला पाहिजे. आणि बघा या यंग स्टार 11 आहे ती.